एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॉब्लेम सेट 5 सॉर्ट आउट करत आहोत. लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. सो रिमेनिंग क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो सी दी नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 5. A two-digit number is 3 more than 4 times the sum of its digit. If 18 is added to this number, the sum is equal to the number obtained by interchanging the digit. Find the number. So we have to find out the two-digit number. So two-digit number find out करण्यासाठी आपल्याला युनिट प्लेसचा नंबर अँड टेन्स प्लेसचा नंबर फाइंड आउट करायचा आहे. जिथलं सो डिजिट ॲट द युनिट प्लेस यासाठी आपण एक्स कन्सिडर करूया. त्यानंतर डिजिट ॲट द टेन्स प्लेस यासाठी आपण वाय कन्सिडर करूया. सॉल्व करूया. लेट digit at the unit place, digit at the unit place be x and digit at the tens place be y. So therefore original two digit number see here tens place and unit place. सो युनिट प्लेससाठी आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर टेन्स प्लेससाठी आपण वाय कन्सिडर केलेला आहे. इज इट. सपोज 45 हा नंबर जर आपण कन्सिडर केला तर 4ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे. 4 हा टेन्स प्लेसला आहे. दॅट मीन्स 4 × 10 येणार आहे. इज इट. त्यानंतर 5 हा युनिट प्लेसला आहे. दॅट मीन्स 5 × 1 ही त्याची प्लेस व्हॅल्यू येणार आहे. दॅट मीन्स प्लेस व्हॅल्यू 40 प्लस ही प्लेस व्हॅल्यू 5 येणार आहे. जिट. दॅट मीन्स 45 हा नंबर मिळवण्यासाठी आपण काय केलेलं आहे. 4ला 10नी मल्टिप्लाय केलेला आहे कारण 4 हा टेन्स प्लेसवर आहे. त्यानंतर 5ला 1नी मल्टिप्लाय केलेला आहे. सो ओरिजिनल टू डिजिट नंबर काय होणार आहे. सो टेन्स प्लेसला वाय आहे. दॅट मीन्स वायला 10नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. प्लस एक्स हा युनिट प्लेसवर आहे. दॅट मीन्स एक्सला 1नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट. सो वी कॅन राईट original two digit number, it is 10y plus 1 into x, that means x only. Is it clear? Then number obtained by interchanging the digit. Then by interchanging the digits, that means new number. सो सी हियर डिजिट हे इंटरचेंज करायचे आहेत. दॅट मीन्स एक्स हा आता टेन्स प्लेसवर येणार आहे. त्यानंतर वाय हा युनिट प्लेसवर जाणार आहे. जिथला सो एक्स हा टेन्स प्लेसवर आल्यामुळं एक्सला आता 10नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. त्यानंतर वाय हा युनिट प्लेसला जाणार आहे. सो वायला 1नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. दॅट मीन्स न्यू नंबर काय मिळणार आहे. न्यू नंबर इट इज 10 × x प्लस 1 × y, that means y only. Is it clear? So according to the first condition, a two digit number is 3 more. That means we have to add 3 more than 4 times. 4 times, that means multiply by 4 the sum of its digit. So equation, see here a two digit number, that means two digit original number का आहे 10y plus x. So we can write original number, that means 10y plus x is, that means is equal to 3 more, that means we have to add 3 plus 3 4 times the sum of its digit. So digit का आहे y आणि x. सो यांची सम that means x plus y. जिंकलं. सो 4 times, that means 4 multiply by sum of its digit, that means x plus y होणार आहे. जिंकलं. सिम्पली इथं ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. सुरुवातीला 4नी फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो वी कॅन राईट
LHS as it is 10y plus x is equal to 4 into x plus 4 into y plus 3 as it is इक्वल. सो व्हेरिएबलच्या टर्म आपण LHSला शिफ्ट करत असतो, त्यानंतर कॉन्स्टंट टर्म आपण RHSला ठेवत असतो इक्वल. सो ही टर्म LHSला शिफ्ट होणार आहे. सो सुरुवातीला 4x हा प्लसमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो सबट्रॅक्ट होणार आहे. सो वी कॅन राईट x मायनस 4x प्लस 10y ॲज इट इज. त्यानंतर हे 4y प्लसमध्ये आहे, शिफ्ट केल्यामुळे ते मायनस 4y होणार आहे इज इक्वल टू 3 इज इक्वल. इथं आपल्याला लाईक टर्म्स मिळालेले आहेत. सो x मायनस 4x दॅट मीन्स मायनस 3x देन प्लस 10y मायनस 4y दॅट मीन्स प्लस 6y इज इक्वल टू 3 इज इक्वल. सो हे इक्वेशन जर आपण ऑब्झर्व केलं तर आपण या इक्वेशनला 3नी कट करू शकतो. सो वी कॅन राईट डिवाइड बोथ दी साइड्स बाय 3. सो वी कॅन राईट मायनस 3x अपॉन 3 प्लस 6y अपॉन 3 इज इक्वल टू 3 अपॉन 3 इज इक्वल. सो 3ला 3 कॅन्सल होणार आहे. त्यानंतर 3 1 जा 3, 3 2 जा 6, त्यानंतर 3 1 जा 3 अँड 3 1 जा 3 इज इक्वल. सो वी कॅन राईट मायनस x प्लस 2y इज इक्वल टू 1 इज इक्वल. सो या इक्वेशनला आपण नंबर 1नी इंडिकेट करूया. देन सेकंड कंडिशन इट इज इफ 18 is added, if 18 is added to this number that means original number, to this number, this sum is equal to number obtained by interchanging the digit, number obtained by interchanging the digit, that means new number, interchanging the digits. So see here इक्वेशन काय तयार होणार आहे, ओरिजिनल नंबर प्लस 18 होणार आहे इज इक्वल. If 18 is added to this number, that means 18 is added to original number is equal to number obtained by interchanging the digit, that means new number is equal. So equation original number that means 10y plus x या नंबरमध्ये 18 ॲड होणार आहेत प्लस 18 is equal to new number, that means see here new number it is 10x plus y is it? So we can write 10x plus y. So 10y plus x plus 18 is equal to 10x plus y. So व्हेरिएबलच्या टर्म आपण LHSला घेणार आहोत, त्यानंतर हा कॉन्स्टंट नंबर आपण RHSला शिफ्ट करणार आहोत इज इक्वल. सो या टर्म LHSला घेतल्यामुळे साइन चेंज होणार आहे. त्यानंतर 18 हा आपण RHSला शिफ्ट करणार आहोत, दॅट मीन्स तो मायनस 18 होणार आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट x मायनस 10x प्लस 10y ॲज इट इज मायनस y इज इक्वल टू मायनस 18 होणार आहे इज इक्वल. सो इथं आपल्याला लाईक टर्म्स मिळालेले आहेत. सो सबट्रॅक्शन आपण घेऊ शकतो. सो x मायनस 10x दॅट मीन्स मायनस 9x, त्यानंतर प्लस 10y मायनस y दॅट मीन्स प्लस 9y इज इक्वल टू मायनस 18 इज इक्वल. सो या इक्वेशनला आपण 9नी कट करू शकतो. सो यू कॅन राईट डिवाइड बोथ दी साइड्स बाय 9 is equal. So minus 9x upon 9 plus 9y upon 9 is equal to minus 18 upon 9 is equal. So 9ला 9 कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 9 1 जा 9, 9 1 जा 9, 9 1 जा 9 and 9 2 जा 18 is equal.
जिंकलं. सो इक्वेशन काय तयार झालेलं आहे, -x + y इज इक्वल टू -2 जिंकलं. सो या इक्वेशनला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. त्यानंतर सिम्पली आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे ऑब्झर्व करायचं आहे. सो इक्वेशन 1 दॅट मीन्स सी हिअर, इक्वेशन 1मध्ये -x ही टर्म मिळालेली आहे. त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये सुद्धा -x ही टर्म मिळालेली आहे. सो सेम टर्म आहे आणि साईनसुद्धा सेम आहे. सो -x ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावं लागणार आहे जिंकलं. सो वी कॅन राईट सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. So equation 2 that means -x plus y is equal to -2 is it clear? Minus equation 1 that means -x plus 2y is equal to 1 is it clear? So subtraction घ्यायचं आहे. that means साइन ही चेंज होणार आहे. इथं प्लस होणार आहे, इथं मायनस आणि इथं मायनस होणार आहे is it clear? सो -x ला हे +x कॅन्सल होणार आहे. त्यानंतर प्लस y -2y दॅट मीन्स -y होणार आहे इज इक्वल टू -2 -1 दॅट मीन्स -3. मायनसला मायनस कॅन्सल होणार आहे. y इज इक्वल टू 3. सो y हा आपण टेन्स प्लेससाठी कन्सिडर केलेला होता. सो इथं आपण मेन्शन करूया डिजिट ॲट दी टेन्स प्लेस. डिजिट ॲट दी टेन्स प्लेस. So now substitute y is equal to 3 in one of the equation. पण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया in equation 1. So equation 1 it is -x plus 2y is equal to 1 is it clear? So y प्लेस वर 3 येणार आहे. So -x as it is plus 2 into 3 is equal to 1 is it clear? So -x plus 3 to the 6 is equal to 1. That means -x is equal to 1 minus 6 होणार आहे. सुरुवातीला 6 हा प्लसमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो मायनस होणार आहे. सो -x is equal to -5. दॅट मीन्स मायनसला मायनस कॅन्सल होणार आहे. x is equal to 5. सो x हा आपण युनिट प्लेससाठी कन्सिडर केलेला होता. सो इथं आपण मेन्शन करूया डिजिट ॲट दी युनिट प्लेस. डिजिट ॲट दी युनिट प्लेस. So we can write therefore original 2-digit number that means 10 into y plus x is it clear? So 10 as it is, y place वर 3 येणार आहे is it clear? into 3 plus x place वर 5 येणार आहे is it clear? So हे मल्टिप्लिकेशन that means 10 into 3 30 plus 5 is it clear? That means नंबर काय मिळालेला आहे, रिक्वायर्ड नंबर इट इज 35. इट इज अवर आन्सर. Then next question. Sixth one, the total cost of 8 books and 5 pens is 420 rupees and total cost of 5 books and 8 pens is 321 rupees. Find the cost of 1 book and 2 pens. That means we have to find out the cost of 1 book and 2 pens. So त्यासाठी सुरुवातीला आपल्याला 1 book and 1 pen ची कॉस्ट ही फाइंड आउट करावी लागणार आहे. सो कॉस्ट ऑफ 1 बुकसाठी आपण x कन्सिडर करूया. त्यानंतर कॉस्ट ऑफ 1 पेनसाठी आपण y कन्सिडर करूया. इज इट क्लियर? सॉल्व करूया. लेट कॉस्ट ऑफ ए बुक बी x rupees and cost of a pen be y rupees. So according to the first condition, total cost of 8 books, the total cost of 8 books and 5 pens is 420 rupees.
इज इक्वल, सो इक्वेशन इट इज टोटल कॉस्ट ऑफ 8 बुक्स. सो बुक्ससाठी आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. सो बुक्स 8 आहेत, दॅट मीन्स 8 इंटू एक्स इज इक्वल प्लस पेनसाठी आपण वाय कन्सिडर केलेला आहे. सो 5 पेनसाठी 5 इंटू वाय. सो टोटल ॲडिशन ही 420 आहे. सो या इक्वेशनला आपण नंबर 1नी इंडिकेट करूया. देन सेकंड कंडिशन इट इज the total cost of 5 books and 8 pens is 321 rupees. सो कंडिशन सेमच आहे, बट सुरुवातीला 8 बुक्स दिले होते, इथं 5 बुक्स दिलेले आहेत. त्यानंतर सुरुवातीला 5 पेन्स दिलेले होते, इथं 8 पेन्स दिलेले आहेत. सो इक्वेशन 5 books, that means 5 into x plus 8 pens, that means 8 into y is equal to 321 is equal. सो या इक्वेशनला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. सो सिम्पली इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. सो वायची टर्म जर आपल्याला इलिमिनेट करायची असेल तर सेम टर्म करून घेण्यासाठी आपल्याला या फर्स्ट इक्वेशनला 8नी मल्टिप्लाय करावं लागेल इज इक्वल. सो 8नी मल्टिप्लाय केल्यामुळं वायची सेम टर्म आपल्याला मिळू शकते इज इक्वल. त्यानंतर इक्वेशन सेकंडला आपल्याला 5नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो वी कॅन राईट टू इलिमिनेट वाय, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 8 and equation 2 by 5 is equal. So equation 1, that means 8x plus 5y is equal to 420 is equal. सो या इक्वेशनला आपण 8नी मल्टिप्लाय करणार आहे, दॅट मीन्स बोथ साईडला 8नी मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. सो 8नी सुरुवातीला फर्स्ट टर्मला, देन सेकंड टर्मला आपण मल्टिप्लाय करत असतो इज इक्वल. सो 8 इंटू 8x, दॅट मीन्स 8 8चा 64 इंटू एक्स होणार आहे. त्यानंतर 8 5चा 40 इंटू वाय इज इक्वल. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घेऊया. 8 0चा 0, त्यानंतर 8 2चा 16, कॅरी 1 होतील. त्यानंतर 8 4चा 32 आणि कॅरी झालेला 1, दॅट मीन्स 33 इज इक्वल. सो या इक्वेशनला आपण नंबर 3नी इंडिकेट करूया. त्यानंतर इक्वेशन 2ला 5नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो इक्वेशन 2, दॅट मीन्स 5x प्लस 8y इज इक्वल टू 321. सो बोथ साईडला 5नी मल्टिप्लाय होणार आहे. सो 5 इंटू 5x, सुरुवातीला फर्स्ट टर्मला, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो वी कॅन राईट 5 इंटू 5x, दॅट मीन्स 25x प्लस 5 8चा 40 इंटू वाय इज इक्वल टू, हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. 5 1चा 5, 5 2चा 10, कॅरी 1 होतील. त्यानंतर 5 3चा 15 आणि हा 16 इज इक्वल. सो या इक्वेशनला आपण 4th नंबरनी इंडिकेट करूया इज इक्वल. सो इक्वेशन 3rd आणि इक्वेशन 4th यामध्ये पण जर ऑब्झर्व केलं तर प्लस 40y ही टर्म मिळालेली आहे. दॅट मीन्स या टर्मचं साईन दोन्ही ठिकाणी प्लस आहे. दॅट मीन्स ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावं लागणार आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट सबट्रॅक्ट इक्वेशन 4 from 3. Equation 4 from 3. So equation 3, that means 64 into x plus 40y is equal to 3360 minus equation 4, that means 25x plus 40y is equal to 1605 is equal. सो सबट्रॅक्शन घ्यायचं आहे, दॅट मीन्स साईन हे चेंज होणार आहे इज इक्वल. सो प्लस 40yला हे मायनस 40y कॅन्सल होणार आहेत. त्यानंतर 4 - 5, दॅट मीन्स 14 - 5 होणार आहेत 9. त्यानंतर 6 - 3 होतील 3, दॅट मीन्स 39x
इज इक्वल टू, त्यानंतर हे सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. 10 मायनस 5 होतील 5, त्यानंतर 6 मायनस 1 5, त्यानंतर 13 मायनस 6 होतील 7, त्यानंतर 3 मायनस 2 होणार आहेत 1. जिंकलं. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो 39 हा आपल्याला RHSला शिफ्ट करावा लागेल. जिंकलं. सो 1755 अपॉन 39 होणार आहे. जिंकलं. सो इथं जर आपण ॲडिशन चेक केली, 5 प्लस 5 दॅट मीन्स 10, 10 प्लस 7 दॅट मीन्स 17 प्लस 1 दॅट मीन्स ॲडिशन ही 18 येते आहे. त्यानंतर इथं ॲडिशन 12 येते आहे. दॅट मीन्स या दोन्हीही नंबरला आपण 3ने कट करू शकतो. सो 3 1 जा 3, 3 3 जा 9. जिंकलं. त्यानंतर 3 5 जा 15, 2 रिमेनिंग, त्यानंतर हे 5 दॅट मीन्स 25 होतील. त्यानंतर 3 8 जा 24, रिमेनिंग 1, त्यानंतर हा 5 दॅट मीन्स 3 5 जा 15. इज इक्वल. सो x इज इक्वल टू 585 अपॉन 13. इज इक्वल. सो 13 आपण कट करूया. 13 1 जा 13, देन 13 4 जा 52, रिमेनिंग 6, आणि त्यानंतर हे 5 दॅट मीन्स 65 होतील. 13 5 जा 65. सो x इज इक्वल टू 45. इज इक्वल. सो एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. x इज इक्वल टू 45. सो x हा आपण कॉस्ट ऑफ 1 बुकसाठी कन्सिडर केलेला. सो 1 बुकची प्राईस ही 45 रुपीज आहे. जिंकलं. इथं आपण मेन्शन करूया कॉस्ट ऑफ ए बुक. जिंकलं. देन सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 45 इन वन ऑफ द इक्वेशन. सो आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. इक्वेशन 1. जिंकलं. सो इक्वेशन 1 दॅट मीन्स 8x प्लस 5y इज इक्वल टू 420. जिंकलं. सो x प्लेसवर 45 येणार आहे. दॅट मीन्स 8 इंटू 45 प्लस 5y ॲज इट इज इक्वल टू 420. जिंकलं. सो हे मल्टिप्लिकेशन एका साईडला करून घेऊया. 45 मल्टिप्लाय बाय 8 दॅट मीन्स 8 5 जा 40, कॅरी 4 होतील. 8 4 जा 32 प्लस हे 4 दॅट मीन्स 36. जिंकलं. सो 360 प्लस 5y इज इक्वल टू 420. जिंकलं. सो 5y इज इक्वल टू 420 ॲज इट इज. सो हे 360 आहेत ते सुरुवातीला प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते सबट्रॅक्ट होणार आहेत. जिंकलं. सो मायनस 360 होणार आहेत. जिंकलं. सो 5y इज इक्वल टू सबट्रॅक्शन करून घेऊया. 0 मायनस 0 दॅट मीन्स 0, त्यानंतर 2 मायनस 6 दॅट मीन्स 12 मायनस 6 होतील 6, त्यानंतर 4 मायनस 4 होणार आहे दॅट मीन्स 0. जिंकलं. दॅट मीन्स y इज इक्वल टू 60 अपॉन 5 होणार आहे. सुरुवातीला y हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट झाल्यानंतर तो डिव्हायडेशनला येणार आहे. सो 5ने आपण कट करू शकतो. 5 1 जा 5, 5 1 जा 5, रिमेनिंग 1 अँड हा 0 दॅट मीन्स 5 2 जा 10. सो yची व्हॅल्यू मिळालेली आहे. y इज इक्वल टू 12. जिंकलं. सो y हा आपण पेनसाठी कन्सिडर केलेला. सो वी कॅन राईट कॉस्ट ऑफ ए पेन. Cost of a pen. So therefore we can write, we have to find out cost of 1 book and 2 pens. That means x plus 2y. इज इट. बुकसाठी आपण x कन्सिडर केलेला आहे आणि पेनसाठी y कन्सिडर केलेला आहे. सो x प्लेसवर 45 दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू ही 45 मिळालेली आहे. त्यानंतर प्लस 2 ॲज इट इज वाय प्लेसवर 12 येणार आहे. इज इट. दॅट मीन्स 45 प्लस 2 इंटू 12 दॅट मीन्स 12 2 जा 24. सो ॲडिशन घेऊया. 5 प्लस 4 दॅट मीन्स 9, त्यानंतर 4 प्लस 2 दॅट मीन्स 6. सो 69 rupees. It is our answer. Then next question. 7th one. The ratio of income of 2 persons is 9:7. The ratio of their expenses is 4:3.
every person saves rupees 200. Find the income of each. That means there are 2 persons. So we have to find out the income of each person. That means income of first person साठी आपण x रुपीज कन्सिडर करूया. त्यानंतर इन्कम ऑफ सेकंड पर्सन साठी आपण y रुपीज कन्सिडर करूया. इज इट क्लियर? सॉल्व करूया. लेट इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन, इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन be x rupees and income of second person be y rupees. So according to the first condition, according to the first condition means ratio of इन्कम ऑफ 2 persons, हा रेशो गिवन आहे, इज 9:7. इज इट क्लियर? सो इक्वेशन दॅट मीन्स इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन साठी आपण x रुपीज कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर इन्कम ऑफ सेकंड पर्सन साठी आपण y कन्सिडर केलेला आहे. दॅट मीन्स वी कॅन राईट x/y हा रेशो दिलेला आहे 9:7. दॅट मीन्स 9/7. इज इट क्लियर? सिम्पली इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन we can write 7 into x, that means 7x is equal to 9 into y, that means 9y. is it clear? सो इक्वेशन तयार करण्यासाठी आपण व्हेरिएबलच्या टर्म ह्या LHSला घेत असतो. दॅट मीन्स 9y हा LHSला शिफ्ट झाल्यामुळे तो मायनसमध्ये येणार आहे. सो वी कॅन राईट 7x मायनस 9y इज इक्वल टू 0. इज इट क्लियर? सो या इक्वेशनला आपण नंबर 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू दी सेकंड कंडिशन रेशो ऑफ देअर एक्सपेन्सेस, हा रेशो गिवन आहे इज 4:3 and every person saves 200 रुपीज. इज इट क्लियर? सो रेशो हा एक्सपेन्सेस आहे. सो सुरुवातीला आपल्याला एक्सपेन्स फाइंड आउट करावा लागणार आहे. सो वी कॅन राईट एक्सपेन्स, वी नो दी फॉर्म्युला, एक्सपेन्स इज इक्वल टू इन्कम मायनस सेविंग, इन्कम मायनस सेविंग. सो expense of first person, expense of first person, फर्स्ट पर्सनचा इन्कम त्यासाठी आपण x कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर सेविंग आहे 200 रुपीज, दॅट मीन्स मायनस 200. इज इट क्लियर? त्यानंतर एक्सपेन्स ऑफ सेकंड पर्सन, सेकंड पर्सनचा इन्कम दॅट मीन्स y आणि सेविंग आहे 200 रुपीज, दॅट मीन्स y मायनस 200 होणार आहे. आणि त्यानंतरचा रेशो दिलेला आहे, हा रेशो दिलेला आहे 4:3. इज इट क्लियर? सो इक्वेशन x minus 200 upon y minus 200 is equal to 4:3. that means 4/3. is it clear? Simply cross multiplication घ्यायचं आहे. so we can write by taking cross multiplication, taking cross multiplication we can write 3 into in bracket x minus 200 is equal to 4 into bracket y minus 200. is it clear? so bracket सॉल्व करूया. 3 नी सुरुवातीला x ला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, त्यानंतर 4 नी y ला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. is it clear? 3 into x that means 3x, त्यानंतर 3 into 200 होणार आहे. दॅट मीन्स इथं +3 आहेत, इथं मायनस आहेत, दॅट मीन्स आन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. 3 2 जा 6 फॉलोड बाय 2 zeros. इज इट क्लियर? इज इक्वल टू 4 into y that means 4y, 4 2 जा 8 that means minus
800 येणार आहेत. इज इट ना. सो व्हेरिएबलच्या टर्म LHSला घेणार आहोत. दॅट मीन्स 4y हा LHSला येणार आहे. त्यानंतर -600 हे RHSला जाणार आहे. इज इट ना. सो वी कॅन राईट 3x ॲज इट इज मायनस 4y इज इक्वल टू -800 ॲज इट इज. हा शिफ्ट झाल्यामुळं प्लस होणार आहे +600. इज इट ना. सो 3x minus 4y is equal to -800 plus 600. That means -200. Is it clear? So या इक्वेशनला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. देन सिम्पली इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. सो इक्वेशन फर्स्टमध्ये -9y आहे. इज इट क्लियर? त्यानंतर इक्वेशन सेकंडमध्ये -4y आहे. दॅट मीन्स वायची टर्म इलिमिनेट करण्यासाठी फर्स्ट इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट इक्वेशन फर्स्टला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर इक्वेशन सेकंडला 9ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट टू इलिमिनेट y, टू इलिमिनेट y मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट by 4 and equation second by 9. So equation first, that means 7x minus 9y is equal to 0. So या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स बोथ साईडला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो राईट साईड 0च येणार आहे. त्यानंतर 4 इंटू 7x होणार आहे. त्यानंतर 4 इंटू -9y होणार आहे. इज इट क्लियर? 4 7 जा 28 इंटू x मायनस 4 9 जा 36 इंटू y. इज इट क्लियर? इज इक्वल टू 0. या इक्वेशनला आपण नंबर 3ने इंडिकेट करूया. देन इक्वेशन 2ला आपल्याला 9ने मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स इक्वेशन 2 3x मायनस 4y इज इक्वल टू -200. या इक्वेशनला 9ने मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स बोथ साईडला 9ने मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो 9ने सुरुवातीला फर्स्ट टर्मला, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 9 इंटू 3x दॅट मीन्स 9 3 जा 27 इंटू x मायनस 9 4 जा 36 इंटू y इज इक्वल टू 9 2 जा 18 दॅट मीन्स -18 फॉलोड बाय 2 zeros. इज इट क्लियर? सो या इक्वेशनला आपण फोर्थ नंबरने इंडिकेट करूया. त्यानंतर इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन फोर्थ मध्ये आपल्याला सेम टर्म मिळालेली आहे. सो साईन इथं मायनस आहे, इथं सुद्धा मायनस आहे. दॅट मीन्स ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावी लागणार आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4. इज इट क्लियर? सो इक्वेशन 4 दॅट मीन्स 27x minus 36y is equal to minus 1800. त्यानंतर इक्वेशन 3 दॅट मीन्स 28x minus 36y is equal to 0. इज इट क्लियर? सो सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. दॅट मीन्स साईन हे चेंज होणार आहे. सो इथं मायनस होणार आहे, इथं प्लस, इथं मायनस होणार आहे. इज इट क्लियर? सो -36y ला +36y कॅन्सल होणार आहे. त्यानंतर +27x मायनस 28x दॅट मीन्स -x इज इक्वल टू -1800 ॲज इट इज. इज इट क्लियर? सो या मायनसला हे मायनस कॅन्सल होणार आहे. दॅट मीन्स x इज इक्वल टू 1800 रुपीज. इज इट क्लियर? सो x हा आपण फर्स्ट पर्सनचा इन्कम कन्सिडर केलेला होता. सो इथं आपण मेन्शन करूया इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन. इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन. देन substitute x is equal to 1800 in one of the equation. in equation 1 मध्ये आपण पुट करूया. सो इक्वेशन 1 इट इज 7x minus 9y is equal to 0. सो x प्लेसवर ही व्हॅल्यू येणार आहे. दॅट मीन्स 7 इंटू 1800 मायनस
9y इज इक्वल टू 0 इज इक्वल 18 7 जा 126 इज इक्वल 126 फॉलोड बाय 2 zeros मायनस 9y इज इक्वल टू 0 इज इक्वल सो सिम्पली आपण हां मायनस 9y RHSला शिफ्ट करूया. सो त्यामुळे तो प्लसमध्ये जाणार आहे. सो LHS 126 फॉलोड बाय 2 0 इज इक्वल टू प्लस 9y होणार आहे इज इक्वल. सो आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 9 हा आपल्याला LHSला शिफ्ट करावा लागेल. सो यू कॅन राईट y इज इक्वल टू 12600 अपॉन 9 होणार आहे इज इक्वल. सो 9ने आपण कट करू शकतो. 9 1 जा 9 9 1 जा 9 रिमेनिंग 3 आणि हे 6 दॅट मीन्स 36 होतील. 9 4 जा 36 फॉलोड बाय 2 0 इज इक्वल. सो y इज इक्वल टू 1400 रुपीज इज इक्वल. y हा आपण सेकंड पर्सनचा इन्कम कन्सिडर केलेला आहे. सो इथं आपण मेन्शन करूया इन्कम ऑफ सेकंड पर्सन. इन्कम ऑफ second person. So therefore we can write income of first person that means x ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 1800 रुपीज इज इक्वल. त्यानंतर इन्कम ऑफ सेकंड पर्सन दॅट मीन्स वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 1400 रुपीज इज इक्वल. सो इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. इफ length of a rectangle is reduced by 5 units and its breadth is increased by 3 units, then area of the rectangle is reduced by 9 square units. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं 8च्या प्लेसवर 9 हवा आहे इज इट. देन सेकंड कंडिशन इफ लेंथ इज रिड्यूस्ड बाय 3 units and breadth is increased by 2 units, then area of rectangle will increase by 67 square units. Then find the length and breadth of the rectangle. That means we have to find out the length of rectangle and its breadth. So length of rectangle साठी आपण x कन्सिडर करूया. त्यानंतर breadth साठी आपण y कन्सिडर करूया. इज इट क्लियर. सॉल्व करूया. लेट लेंथ ऑफ रेक्टँगल लेंथ ऑफ ए रेक्टँगल बी x units and breadth of a rectangle be y units. So according to the condition, according to the first condition, if length of rectangle is reduced by 5 units and breadth is increased by 3 units, then area of rectangle is reduced by 9 square units. So या कंडिशन म्हणून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. सी हियर इफ लेंथ इज रिड्यूस्ड बाय 5 युनिट्स. सो लेंथसाठी आपण x कन्सिडर केलेला आहे. जिंकला. सो लेंथ इज रिड्यूस्ड बाय 5 युनिट्स दॅट मीन्स x मायनस 5 जिंकला. 5 ने ती रिड्यूस होणार आहे. देन ब्रीथ इज इन्क्रीज बाय 3 युनिट्स. सो ब्रीथसाठी आपण y कन्सिडर केला आहे. सो y प्लस 3 होणार आहे इज इक्वल. देन एरिया ऑफ रेक्टँगल दॅट मीन्स L इंटू P लेंथ इंटू ब्रीथ. सो लेंथ दॅट मीन्स x अँड ब्रीथ दॅट मीन्स y. सो एरिया काय होणार आहे x इंटू y इज इक्वल.
सो हा एरिया रिड्यूस बाय 9 युनिट्स, दॅट मीन्स एक्स इंटू वाय मायनस 9 होणार आहे. जिंकलं. सो एरिया ऑफ रेक्टँगल इट इज एल इंटू बी. जिंकलं. सो एल दॅट मीन्स लेंथ आणि लेंथसाठी आपण एक्स कन्सिडर केलेला आहे, दॅट मीन्स एक्स इंटू बी दॅट मीन्स ब्रीडसाठी आपण वाय कन्सिडर केलेला आहे. सो एक्स इंटू वाय दॅट मीन्स एक्स वाय. जिंकलं. सो according to given condition equation length is reduced by 5, that means x minus 5 and breadth is increased by 3, that means y plus 3 is equal to area of rectangle is reduced by 9 square unit. So area काय आहे x into y, हा एरिया 9 ने रिड्यूस झालेला आहे, that means we have to subtract 9. जिंकला. सो मल्टिप्लिकेशन घेऊया. फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सुरुवातीला सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. जिंकलं. सो एक्स इंटू वाय दॅट मीन्स एक्स वाय, एक्स इंटू प्लस 3 दॅट मीन्स प्लस 3x, त्यानंतर मायनस 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस 5 इंटू वाय दॅट मीन्स मायनस 5y, minus 5 into plus 3 that means minus 15 is equal to xy minus 9. जिंकलं. सो दोन्ही साईडला सेम टर्म विथ सेम साईन मिळालेला आहे, दॅट मीन्स एक्स वायला हे एक्स वाय कॅन्सल होणार आहे. जिंकलं. सो रिमेनिंग टर्म आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 3x मायनस 5y मायनस 15 इज इक्वल टू मायनस 9. जिंकलं. सो इक्वेशन तयार करण्यासाठी हा कॉन्स्टंट नंबर आपण RHSला शिफ्ट करूया. सो सुरुवातीला तो मायनसमध्ये आहे, शिफ्ट झाल्यानंतर तो ॲड होणार आहे. सो 3x मायनस 5y इज इक्वल टू मायनस 9 ॲज इट इज प्लस 15 होतील. जिंकलं. सो 3x मायनस 5y इज इक्वल टू 15 मायनस 9 दॅट मीन्स 6. जिंकलं. या इक्वेशनला आपण नंबर 1ने इंडिकेट करूया. देन second condition it is if length of rectangle is reduced by 3 units and breadth is increased by 2 units then its area is increased by 67 square units. Is it clear? So equation length is reduced by 3 units, that means x minus 3 होणार आहे. Is it clear? And breadth is increased by 2 units, that means breadthसाठी आपण y कन्सिडर केला आहे, सो y मध्ये 2 ॲड होणार आहे. Is it clear? So breadth is increased by 2 units, that means y plus 2 होणार आहे. Then area is increased, area that means x into y. Is it clear? एरिया आपण फाइंड आउट केलेला आहे l इंटू बी, दॅट मीन्स l प्लेसवर x येणार आहे आणि b प्लेसवर y येणार आहे. इज इट क्लियर? इज इन्क्रीज बाय 67 स्क्वेअर युनिट, दॅट मीन्स या एरियामध्ये 67 ॲड होणार आहेत. इज इट क्लियर? सो इक्वेशन इज x मायनस 3 इन सेकंड ब्रॅकेट y प्लस 2 इज इक्वल टू एरियामध्ये 67 युनिट्स ॲड होणार आहेत. इज इट क्लियर? सो ब्रॅकेट सॉल्व करूया. फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सुरुवातीला सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे? सो एक्स इंटू वाय दॅट मीन्स एक्स वाय, एक्स इंटू प्लस 2 दॅट मीन्स प्लस 2x, त्यानंतर मायनस 3ने मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट मीन्स मायनस 3 इंटू वाय मायनस 3y, त्यानंतर मायनस 3 प्लस 2 दॅट मीन्स मायनस 6 इज इक्वल टू एक्स वाय प्लस 67 ॲज इट इज. जिंकलं. सो दोन्ही साईडला आपल्याला ही टर्म मिळालेली आहे. सो
ही टर्म आपण कॅन्सल करू शकतो. जिंकलं. सो रिमेनिंग 2x मायनस 3y मायनस 6 इज इक्वल टू 67. जिंकलं. सो ही कॉन्स्टंट टर्म आपण RHSला शिफ्ट करूया. सो वी कॅन राईट 2x मायनस 3y इज इक्वल टू 67 प्लस 6 होणार आहे. जिंकलं. सो 2x मायनस 3y इज इक्वल टू 6 प्लस 7 दॅट मीन्स 13 कॅरी 1 होतील. 6 प्लस 1 दॅट मीन्स 7. जिंकलं. सो या इक्वेशनला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. सो सिम्पली इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. सो इक्वेशन सेकंडमध्ये मायनस 3y आहेत. जिंकलं. आणि इक्वेशन फर्स्टमध्ये मायनस 5y आहेत. सो ही वायची टर्म इलिमिनेट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सेम टर्ममध्ये कन्वर्ट करून घेण्यासाठी इक्वेशन फर्स्टला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. जिंकलं. त्यानंतर इक्वेशन सेकंडला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. जिंकलं. सो इक्वेशन सेकंडला 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो त्यामुळे आपल्याला सेम टर्म्स मिळणार आहेत. सो वी कॅन राईट टू इलिमिनेट y मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3 अँड इक्वेशन सेकंड बाय 5. जिंकलं. सो इक्वेशन फर्स्ट दॅट मीन्स 3x मायनस 5y इज इक्वल टू 6. सो या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स बोथ साईडला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3ने फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. सो वी कॅन राईट 3 इंटू 3x दॅट मीन्स 3 3 9 इंटू x. 3 इंटू मायनस 5y दॅट मीन्स 5 3 15 मायनस 15 इंटू y. जिंकलं. 6 3 18. सो या इक्वेशनला आपण नंबर 3ने इंडिकेट करूया. देन इक्वेशन सेकंडला 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो इक्वेशन सेकंड दॅट मीन्स 2x मायनस 3y इज इक्वल टू 73. सो मल्टिप्लाय बाय 5 आणि LHSला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करायचं आहे. जिंकलं. सो 5ने फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5 इंटू 2 दॅट मीन्स 10 इंटू x. जिंकलं. 5 3 15 दॅट मीन्स मायनस 15y इज इक्वल टू हे मल्टिप्लिकेशन आपण करून घ्या. 5 3 15 त्यानंतर कॅरी 1 होतील. 7 5 35 आणि हा 1 दॅट मीन्स 36. जिंकलं. सो या इक्वेशनला आपण नंबर 4ने इंडिकेट करूया. सो इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 यामध्ये आपल्याला मायनस 15y आणि मायनस 15y ही टर्म मिळालेली आहे. साईन सेम आहे. सो ही टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावं लागणार आहे. जिंकलं. सो वी कॅन राईट सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4. सो इक्वेशन 4 इट इज 10x minus 15y is equal to 365 minus equation 3 that means 9x minus 15y is equal to 18. सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. दॅट मीन्स साईन हे चेंज होणार आहेत. इथं मायनस होणार आहे, इथं प्लस, इथं मायनस होणार आहे. जिंकलं. सो प्लस 15yला ही मायनस 15y कॅन्सल होणार आहे. त्यानंतर प्लस 10x मायनस 9x दॅट मीन्स x ओनली इज इक्वल टू 15 मायनस 8 होणार आहेत. दॅट मीन्स 7. त्यानंतर 6 मायनस 2 होतील 4 3 ॲज इट इज. जिंकला. सो एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. x इज इक्वल टू 347 युनिट्स. इट इज दी लेंथ ऑफ रेक्टँगल. सो आपल्याला ब्रेडसुद्धा फाइंड आउट करायचे आहे. सो नाऊ सबस्टिट्यूट x is equal to 347 in one of the equation. आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 1 इट इज 3x मायनस 5y इज इक्वल टू 6. जिंकलं. सो x प्लेसवर 347 येणार आहे. दॅट मीन्स 3 इंटू 347 मायनस 5y इज इक्वल टू 6. जिंकलं. सो हे मल्टिप्लिकेशन एका साईडला आपण करून घेऊया. 347 मल्टिप्लाय बाय 3. जिंकलं. 7 3
21 कॅरी 2 होतील. त्यानंतर 4 3 जा 12 आणि हे 2 दॅट मीन्स 14, 3 3 जा 9 आणि हा 1 दॅट मीन्स 10. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लिकेशन 1041 मायनस 5y इज इक्वल टू 6. आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स ही जी टर्म आहे ते आपण RHSला शिफ्ट करूया. त्यानंतर हा कॉन्स्टंट नंबर आपण LHSला शिफ्ट करूया. सो वी कॅन राईट 1041 मायनस 6 होतील इज इक्वल टू हा शिफ्ट केल्यामुळं प्लस 5y होणार आहे. इज इट क्लिअर? सो सबट्रॅक्शन करून घेऊया. 1 मायनस 6 दॅट मीन्स 11 मायनस 6 होणार आहेत 5. त्यानंतर 4 मायनस 1 होईल 3. त्यानंतर 0 1 ॲज इट इज इक्वल टू 5y. आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 5सुद्धा आपल्याला शिफ्ट करावे लागतील. सुरुवातीला ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते डिव्हायडेशनला जाणार आहे. सो वी कॅन राईट y इज इक्वल टू 1035 अपॉन 5. इज इट क्लिअर? युनिट प्लेसला 5 आहे दॅट मीन्स आपण 5 कट करू शकतो. इज इट क्लिअर? 5 1 जा 5, 5 2 जा 10. त्यानंतर 0 5 7 जा 35. इज इट क्लिअर? सो y इज इक्वल टू 207 units. That means it is the breadth of rectangle. Is it clear? So therefore we can write length of rectangle. Length of rectangle, it is 347 units, and breadth of rectangle, it is 207 units. Is it clear? It is our final answer. Then next question. 9th one, the distance between two places A and B on the road is 70 kilometers. A car start from A and other from B. So first condition, if they travel in same direction, they will meet after 7 years. Then second condition, if they travel towards each other, they will meet after 1 hour. Then find their speeds. So we have to find out the speed of both cars. So speed of first car साठी आपण x कन्सिडर करूया. त्यानंतर स्पीड ऑफ सेकंड कार साठी आपण y कन्सिडर करूया. सॉल्व करूया. लेट स्पीड ऑफ द फर्स्ट कार, लेट speed of the first car which start from place A, first car be x kilometers per hour, and speed of second car ही B place पासून स्टार्ट झालेली आहे. सेकंड कार, सो स्पीड ऑफ सेकंड कार इट विल बी y kilometer per hour. Is it clear? So according to first condition, first car starts from place A, and other from B, so condition का है? If they travel in same direction, same direction, then they will meet after 7 hours. Then they will meet after 7 hours. Is it clear? So see here, place A and place B. So हे डिस्टन्स दिलेलं आहे 70 किलोमीटर. So according to this condition, first car we start from A. Is it clear? And second car we start from B. Is it clear? या दोन्हीही कार या सेम डायरेक्शनने ट्रॅव्हल होणार आहेत आणि आफ्टर 7 इयर्स त्या एकमेकांना मिळणार आहेत. इज इट क्लिअर? सो या कारची डायरेक्शन देन सेकंड कारची डायरेक्शन ही सेम आहे. इज इट क्लिअर? सो ही फर्स्ट कार ही
या डायरेक्शननी जाते आहे. त्यानंतर ही सेकंड कारसुद्धा सेम डायरेक्शननी जाते आहे. इज इट क्लिअर? देन आफ्टर 7 hours, that means they meet after 7 hours. आफ्टर 7 hours त्या एका प्लेसवर येत आहेत. इज इट क्लिअर? सो डिस्टन्स covered by first car, that means this car, first car. So we know that the formula distance is equal to speed into time. So फर्स्ट कारचा स्पीड यासाठी आपण x कन्सिडर केलेला आहे. दॅट मीन्स x इंटू टाइम गिवन आहे 7 hours. दॅट मीन्स x इंटू 7, दॅट मीन्स 7x. इट इज दी डिस्टन्स. इज इट क्लिअर? सो डिस्टन्स आहे, सो युनिट येणार आहे किलोमीटर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स या फर्स्ट कारनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स निघालेलं आहे. हे डिस्टन्स 7x आहे. इज इट क्लिअर? इट इज 7x. Then distance of second car, distance covered by second car, then distance covered by second car. So distance is equal to speed into time. So सेकंड कारच्या स्पीडसाठी आपण y कन्सिडर केलेला आहे. दॅट मीन्स y इंटू टाईम इट इज 7 hours. दॅट मीन्स हे डिस्टन्स निघालेलं आहे 7y किलोमीटर. इज इट क्लिअर? सो या बी प्लेसवरून निघालेल्या कारने डिस्टन्स कव्हर केलेला आहे 7y. इज इट क्लिअर? सो डिस्टन्स कव्हर्ड बाय फर्स्ट कार, दॅट मीन्स 7x, and distance covered by second car, that means 7y. So 7x minus 7y जर आपण केले तर डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस निघणार आहे. इज इट क्लिअर? सो इक्वेशन काय तयार होणार आहे? सो इक्वेशन वी कॅन राईट इट इज 7x minus 7y is equal to 70 kilometers. इज इट क्लिअर? सो या इक्वेशनला आपण 7नी कट करू शकतो. सो वी कॅन राईट डिवाइड बोथ दी साइड्स बाय 7. सो 7नी कट केल्यामुळं x मायनस y इज इक्वल टू 10. इज इट क्लिअर? सो या इक्वेशनला आपण नंबर 1नी इंडिकेट करूया. देन सेकंड कंडिशन इट इज बोथ दी कार्स travels towards each other. Cars travels towards each other. Then they will meet after 1 hour. So see the condition. Place A and place B. So हे डिस्टन्स आहे 70 किलोमीटर. इज इट क्लिअर? सो कार 1, that means first car, travels from A and second car travels from B. But now second condition, both the cars travel towards each other. That means डायरेक्शन ही आता ऑपोजिट आहे. इज इट क्लिअर? दे विल मीट आफ्टर 1 hour. दॅट मीन्स आफ्टर 1 hour. सो डिस्टन्स covered by first car. So distance is equal to, we know that distance is equal to speed into time. So फर्स्ट कारसाठी आपण स्पीड हा x कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर
टाइम गिवन आहे 1 hour. इज इट क्लियर? दॅट मीन्स 1 into x, that means x only, x kilometer. Then distance covered by second car, distance covered by second car, that means distance is equal to speed into time, that means distance. So speed, that means सेकंड कारच्या स्पीडसाठी आपण y कन्सिडर केलेला आहे. y इंटू टाईम आहे 1 hour. इज इट क्लियर? दॅट मीन्स y इंटू 1, दॅट मीन्स y ओनली, y किलोमीटर. इज इट क्लियर? सो सी हिअर डिस्टन्स कवर्ड बाय फर्स्ट कार, दॅट मीन्स हे डिस्टन्स येणार आहे कवर्ड बाय फर्स्ट कार, इट इज x ओनली. इज इट क्लियर? अँड डिस्टन्स कवर्ड बाय सेकंड कार, इट इज y. सो इक्वेशन काय तयार होणार आहे? x प्लस y इज इक्वल टू 70. इज इट क्लियर? सो टोटल डिस्टन्स मिळून हे 70 किलोमीटर होणार आहे. सो वी कॅन राईट इक्वेशन इट इज x प्लस y इज इक्वल टू 70. सो या इक्वेशनला आपण सेकंड नंबरने इंडिकेट करूया. देन इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. सो इक्वेशन सेकंडमध्ये प्लस वाय ही टर्म मिळालेली आहे. त्यानंतर इक्वेशन फर्स्टमध्ये मायनस वाय ही टर्म मिळालेली आहे. दॅट मीन्स ही टर्म कॅन्सल करण्यासाठी सिम्पली आपल्याला ॲडिशन घ्यावी लागणार आहे, कारण इथं साईन हे डिफरंट आहे. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. सो यू कॅन राईट ॲडिंग बोथ दी इक्वेशन्स, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. So equation 1, that means x minus y is equal to 10, and second equation x plus y is equal to 70. Is it clear? So addition घ्यायची आहे. that means मायनस वायला हे प्लस वाय कॅन्सल होणार आहे. त्यानंतर x प्लस x, that means 2x is equal to 10 plus 70, that means 80. Is it clear? सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 80/2 होतील. इज इट क्लियर? सुरुवातीला 2 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, त्यानंतर ते डिवायडेशनला जाणार आहेत. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 40 होणार आहे. इज इट क्लियर? सो सबस्टिट्यूट एक्स इज इक्वल टू 40 इन वन ऑफ दी इक्वेशन. पण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. इक्वेशन 1, दॅट मीन्स इक्वेशन 1 इट इज एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. सो एक्स प्लेसवर 40 येणार आहे. दॅट मीन्स 40 मायनस वाय इज इक्वल टू 10 येणार आहे. इज इट क्लियर? हा एक्स, दॅट मीन्स इथं आपण मेन्शन करूया स्पीड ऑफ फर्स्ट कार. स्पीड ऑफ फर्स्ट कार. सो हा स्पीड आहे, दॅट मीन्स युनिट येणार आहे. इट इज किलोमीटर पर आवर. इज इट क्लियर? सो वायची व्हॅल्यू आता फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स मायनस वाय ॲज इट इज, त्यानंतर 10 ॲज इट इज. 40 हा आपण RHSला शिफ्ट करणार आहोत. दॅट मीन्स तो मायनसमध्ये जाणार आहे, -40 होणार आहे. इज इट क्लियर? सो मायनस वाय इज इक्वल टू 10 मायनस 40, दॅट मीन्स -30. इज इट क्लियर? सो मायनसला मायनस कॅन्सल होणार आहे. वाय इज इक्वल टू 30. सो वाय इज इक्वल टू 30 हा स्पीड आहे. दॅट मीन्स वी कॅन राईट 30 किलोमीटर पर आवर. इज इट क्लियर? सो इट इज दी स्पीड ऑफ सेकंड कार. इथं आपण मेन्शन करूया स्पीड ऑफ सेकंड कार. सो देयरफॉर वी कॅन राईट स्पीड ऑफ फर्स्ट कार, स्पीड ऑफ फर्स्ट कार which start from A, which start from A place. So speed it is 40 kilometer per hour. It is the speed of first car. Then speed of second car, speed of second car which starts from B place. Is it clear? B place. So it is 30 kilometer per hour. Is it clear?
It is our answer. Speed of the first car, it is 40 km per hour, and speed of the second car, it is 30 km per hour. Then next question. Last question, 10th one. The sum of a two-digit number and the number obtained by interchanging its digit is 99. Find the number. That means we have to find out the two-digit number. So यामध्ये सिंगल कंडिशन दिलेली आहे. दॅट मीन्स सिंगल इक्वेशन तयार होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सिंगल इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी एक्स अँड वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो त्यासाठी आपण नंबर ॲट दी टेन्स प्लेस यासाठी एक्स कन्सिडर करूया. त्यानंतर नंबर ॲट दी युनिट प्लेस यासाठी वाय कन्सिडर करूया. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. लेट डिजिट ॲट दी टेन्स प्लेस, डिजिट ॲट दी tens place be x and digit at the unit place be y. So see here, tens place and unit place. So tens place साठी आपण x कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर युनिट प्लेस साठी आपण y कन्सिडर केलेला आहे. सपोज 42 हा जर नंबर आपण घेतला तर 4 ची प्लेस व्हॅल्यू काय होणार आहे? 4 × 10. इज इट क्लिअर? कारण 4 हा टेन्स प्लेसला आहे. सो 4ला आपण 10नी मल्टिप्लाय केलेला आहे. त्यानंतर 2 हा युनिट प्लेसला आहे. दॅट मीन्स 2ला 1नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे? 40. त्यानंतर 2ची प्लेस व्हॅल्यू 2. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 42. इज इट क्लिअर? सो हा 42 नंबर मिळवण्यासाठी आपण 4ला 10नी मल्टिप्लाय केलेला आहे. कारण 4 हा टेन्स प्लेसला आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 2ला 1नी मल्टिप्लाय केलेला आहे. कारण 2 हा युनिट प्लेसला आहे. सो वी कॅन राईट ओरिजिनल टू डिजिट नंबर, दॅट मीन्स एक्स आणि वाय हे आपण टेन्स प्लेसवर आणि युनिट प्लेसवर कन्सिडर केलेलं आहे. सो एक्स हा टेन्स प्लेसवर आहे. दॅट मीन्स एक्सला 10नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. दॅट मीन्स ओरिजिनल नंबर 10 × x, दॅट मीन्स 10x प्लस y × 1, दॅट मीन्स y only. Is it clear? So original number it is 10x plus y. Is it clear? Then number obtained by interchanging the digit. Interchanging the digits. So या प्लेसेस चेंज होणार आहेत. दॅट मीन्स वाय हा टेन्स प्लेसवर येणार आहे आणि एक्स हा युनिट प्लेसवर जाणार आहे. दॅट मीन्स न्यू नंबर काय तयार होणार आहे? दॅट मीन्स न्यू नंबर इट इज वाय हा टेन्स प्लेसवर येणार आहे. दॅट मीन्स वायला 10नी मल्टिप्लाय करावं लागेल प्लस एक्स हा युनिट प्लेसवर जाणार आहे. दॅट मीन्स एक्सला 1नी मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स ओनली एक्स. इज इट क्लिअर? इट इज दी न्यू नंबर. सो according to the condition. So यामध्ये सिंगल कंडिशन दिलेली आहे. सो वी कॅन राईट सम ऑफ टू डिजिट नंबर and number obtained by interchanging the digit. Interchanging the digits. ही सम दिलेली आहे इज 99. सो इक्वेशन आपण इझिली तयार करू शकतो. सो इक्वेशन काय तयार होणार आहे? सम ऑफ टू डिजिट नंबर, दॅट मीन्स ओरिजिनल नंबर. सो वी कॅन राईट ओरिजिनल नंबर and number obtained by interchanging digit, that means plus new number. So original number and new number यांचे ॲडिशन दिलेले आहे is 99. Is it clear? So original number, that means see here 10x plus y. Is it clear? So we can write 10x plus y plus new number, that means 10y plus x is equal to 99. Is it clear? So ब्रॅकेट ओपन करूया. 10x plus x त्यानंतर y plus 10y. Is it clear?
इज इक्वल टू 99. सो इथं आपल्याला लाईक टर्म्स मिळालेले आहेत. सो ॲडिशन आपण घेऊ शकतो. जिंकलं. 10x प्लस 1x दॅट मीन्स 11x प्लस 1y प्लस 10y दॅट मीन्स 11y इज इक्वल टू 99. सो या इक्वेशनला आपण 11नी कट करू शकतो. सो यू कॅन राईट डिवाइड both the sides by 11. So we can write 11x upon 11 plus 11y upon 11 is equal to 99 upon 11. Is it clear? So 11 ला 11 कॅन्सल होणार आहे. त्यानंतर 11 ला 11 कॅन्सल होणार आहे. 11 1 जा and 11 9 जा 99. सो इक्वेशन काय मिळालेलं आहे? x प्लस y इज इक्वल टू 9. इज इट क्लिअर? हे सिंगल इक्वेशन मिळालेलं आहे. सो या इक्वेशनमध्ये सॅटिस्फाय करणारी या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी एक्स अँड वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो वी कॅन राईट लेट एक्स इज इक्वल टू 1 असं जर आपण कन्सिडर केलं तर इक्वेशन दॅट मीन्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. दॅट मीन्स एक्स प्लेसवर 1 येणार आहे. दॅट मीन्स 1 प्लस वाय इज इक्वल टू 9. दॅट मीन्स वाय इज इक्वल टू 9 minus 1. Is it? So y is equal to 8. So solution that means in bracket 1 comma 8 is the solution of given equation. Then आपण number 1 indicate करूया. Then second one, suppose x is equal to 2. So x place वर 2 जर आपण consider केला तर equation x plus y is equal to 9. That means 2 plus y is equal to 9. So y is equal to 9 minus 2 येणार आहे. Is it clear? That means y is equal to 7. So solution therefore 2 comma 7. That means 2 plus 7 9 होणार आहे. Is it clear? Then suppose x is equal to 3. Then equation x plus y is equal to 9. So x place वर 3 येणार आहे. That means 3 plus y is equal to 9. So y is equal to 9 minus 3. Is it clear? So y is equal to 6. That means solution in bracket 3 comma 6. Is it clear? So we can write solutions of above equation in bracket 1 8 then 2 7 then 3 6. That means infinite solution आपण find out करू शकतो. Is it clear? So we have to find out the original number. So original number that means original number 10x plus y. Is it clear? So suppose x प्लेसवर आपण जर 3 कन्सिडर केला तर 10 into 3 प्लस y प्लेसवर 6 येणार आहे. Is it clear? So 30 plus 6 that means नंबर काय तयार होणार आहे 36. Is it clear? त्यानंतर न्यू नंबर that means number obtained by interchanging the digit. That means new number. So new number that means 10y plus x. Is it clear? So 10 as it is y place वर 6 येणार आहे. त्यानंतर x place वर 3 येणार आहे. Is it clear? That means 60 plus 3 is equal to 63. Is it clear? That means 36 and 63 ही पेअर आपल्याला मिळालेली आहे. Is it clear? Then suppose आपण ही जर पेअर कन्सिडर केली दॅट मीन्स एक्स प्लेसवर जर आपण 2 घेतला देन वाय प्लेसवर जर आपण 7 घेतला तर ओरिजिनल नंबर काय तयार होणार आहे. सी हिअर ओरिजिनल नंबर दॅट मीन्स 27 आणि त्यानंतर न्यू नंबर काय तयार होणार आहे. न्यू नंबर दॅट मीन्स हे डिजिट आपण एक्सचेंज करत असतो. सो न्यू नंबर इट विल बी 72. सो पेअर काय मिळणार आहे 27 and 72. So it is our answer. That means हे answer स्टुडंट टू स्टुडंट डिफरंट येणार आहे. सो
सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॉब्लेम सेट संपलेला आहे आणि त्याचबरोबर चॅप्टर नंबर 5 हा सुद्धा इथं संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.